नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 6वी विषय मराठी नवीन अभ्यासक्रम यावर आधारित कविता 5वी प्रकाश यात्री या कवितेचे संपूर्ण स्वाध्याय प्रश्न उत्तरे यांचं मार्गदर्शन आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग कवितेतील पहिलाच प्रश्न या ठिकाणी समजून घेऊया. कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा. फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य हवे या अर्थाची कवितेमध्ये आलेली ओळ आहे बघा. फुलपाखरांपरी आम्हाला पंख मोकळे हवे. दुसरा प्रश्न आहे, आम्ही स्वावलंबाने ताट उभे राहू. याचा अर्थ आहे ताट उभारू आम्ही आमुच्या पायावरती खडे. एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडवू या अर्थाची ओळ आहे कवितेमध्ये. हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुढील प्रश्न, कवितेतील ओळींचा अर्थ लिहा. आता अगोदर अर्थ दिला होता, आपल्याला ओळी निवडायच्या होत्या. आता या ठिकाणी मात्र आपल्याला कविता दिलेली त्याचा अर्थ लिहायचा आहे. जसं की पहिलीच ओळ आहे, बालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नव्हे. याचा अर्थ होतो आम्ही लहान मुले ज्ञानाच्या व आशेच्या प्रकाशाकडे जाणारे प्रवासी आहोत. आम्ही या मोकळ्या आकाशात आपले नवीन रंग भरून एक उज्ज्वल भविष्य निर्माण करू. प्रश्न दुसरा आहे, कळ्या कळ्यांचे गेंद घेऊन हसता हसता झुलू. याचा अर्थ होतो ज्याप्रमाणे अनेक कळ्या एकत्र येऊन त्यांचा एक सुंदर गुच्छ म्हणजे गेंद तयार होतो, तसेच आम्ही सर्व मुले एकजुटीने एकत्र येऊ आणि आनंदाने हसत खेळत जीवन जगू. प्रश्न तिसरा आहे, अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. याचा अर्थ आहे समाजात पसरलेला अज्ञानाचा, वाईट विचारांचा आणि निराशेचा अंधार दूर करून आम्ही सर्वांच्या प्रगतीच्या आणि ज्ञानाच्या प्रकाशमय मार्गावर घेऊन जाऊ. पुढचा प्रश्न आहे, घुमवणारा घुमवू वारा सर्व बांधवा सवे. याचा अर्थ आहे आम्ही आमच्या सर्व देश बांधवांना सोबत घेऊन एकजुटीने प्रगतीचा, आनंदाचा आणि देशभक्तीचा जयघोष म्हणजेच नारा सर्व दिशांना घुमवू. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे, कवितेच्या आधारे पुढील कृती करा. या ठिकाणी थोडक्यात कवितेच्या आधारे आपल्या कवितेचं रसग्रहण करायचं आहे. तर कवितेचे नाव कल्याण इमानदार, कवीचे नाव कल्याण इमानदार, कवितेचे नाव प्रकाश यात्री आणि कवितेचा विषय लहान मुलांमधील सकारात्मक दृष्टिकोन, आशावाद आणि त्यांना एकत्र येऊन देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्याची जिद्द हा या कवितेचा मुख्य विषय आहे. कवितेतील शब्दांचे अर्थ, स्वर, स्वर म्हणजे आवाज किंवा सूर. त्यानंतर धरणी, धरा म्हणजे धरणी, पृथ्वी किंवा जमीन. बांधव म्हणजे भाऊ किंवा देशवासी. तेजोमय याचा अर्थ होतो प्रकाशमान किंवा तेजस्वी. आणि कवितेतून मिळणारा संदेश, आपण सर्वांनी रंग, रूप, जाती, धर्माचा भेद विसरून एकत्र राहावे. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहून स्वावलंबी होऊन समाजातील अज्ञानाचा व निराशेचा अंधार दूर करावा आणि ज्ञानाचा व सकारात्मकतेचा प्रकाश पसरवून देशाचा नवा इतिहास घडवावा. हा संदेश या कवितेतून मिळतो. कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. बघा या ठिकाणी, नवे हवे, झुलू फुलू, कडे खडे, पाने आणि गाणे. आता जाणून घेऊया. घोषवाक्य म्हणजे एखादा संदेश, विचार किंवा उद्देश थोडक्यात प्रभावी व लक्षवेधी शब्दात मांडलेले लहान अर्थपूर्ण वाक्य होय. असे घोषवाक्य आपण या ठिकाणी पाहत असतो, जसे की साक्षर जनता भूषण भारता, स्वच्छ भारत सुंदर भारत. यावर आधारित प्रश्न आहे तुम्हाला. विविध विषयावरील आकर्षक घोषवाक्यांच्या पट्ट्या तयार करून विविध उपक्रमाप्रसंगी त्याचा वापर करा. इथे मी तुम्हाला काही 2-4 घोषवाक्य तयार करून दिलेले आहेत. तुम्हाला आवडते का बघा. झाडे लावा झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, निसर्गाचे करूया रक्षण हेच आपले धोरण. बघा, व्याकरण विषयक आहे. पुढे काही सामान्य नामे व विशेष नामे व भावाचक नामे दिले आहेत. खालील तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करावं लिहा. हे यादी आहे, या यादीचं आपण वर्गीकरण करूया. सामान्य नाम, सामान्य नामामध्ये येते फूल, पाटी आणि नदी. विशेष नाम प्राजक्ता, गुलाब, गोदावरी आणि चवळी म्हणजे विशिष्ट व्यक्तीचं नाम. आणि भाववाचक नाम या ठिकाणी वात्सल्य, माणुसकी, नवलाई, नम्रता, चांगुलपणा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.
जेणेकरून तुम्हाला नवीन स्वाध्याय, नवीन शैक्षणिक व्हिडिओचं अपडेट मोबाईलवर हवे असल्यास तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. थँक यू. बाय.